सापडला, रेफरन्स सापडला. आंब्याबरोबर दूध घेतलं तर तो विरुद्ध आहार होतो, चुकून सुद्धा खाऊ नका, असं काही जण सध्या आयुर्वेदाच्या नावाखाली सोशल मीडियावर ठामपणे सांगत असतात. आणि तेव्हापासून मी एक रेफरन्स शोधत होते, तो मला सापडला भावप्रकाश मध्ये. यामध्ये आंब्याचं खूप छान वर्णन केलेलं आहे. कैरीचे गुण, झाडावर पिकलेल्या आंब्याचे गुण, आढीमध्ये पिकवलेल्या आंब्याचे गुण, हे सगळं व्यवस्थित या ग्रंथामध्ये सांगितलंय. आणि त्यानंतर सांगितलेले आहेत दुधाबरोबर आंबा खाण्याचे गुण. ते मी तुम्हाला वाचूनच दाखवते. वातपित्तहरम रुच्यम बृहणम बलवर्धनम वृष्यम वर्णकरम स्वादू दुग्ध आम्रम गुरु शीतलम. दुग्ध आम्र म्हणजे छान पिकलेला गोड आंबा जर दुधाबरोबर सेवन केला, म्हणजेच आपण आमरसामध्ये दूध घालतो ना, त्याच आमरसाचं हे वर्णन आहे. असा आमरस वात आणि पित्त या दोन दोषांचा नाश करतो. हा स्वादिष्ट आहे, त्याचबरोबर बृहण आहे. म्हणजे काय तर सगळ्या शरीराचं बल वाढवणारा, सगळ्या घटकांना ताकद देणार आहे. शुक्रवर्धक आहे, वर्ण आणि त्वचेसाठी सुंदर आहे, पचायला थोडा जड आहे आणि गुणानं शीतल आहे, थंड आहे. उन्हाळ्यात किंवा ग्रीष्म ऋतूमध्ये सगळ्यांच्या शरीरातलं वात आणि पित्त हे दोन दोष वाढलेलेच असतात. त्यामुळे शरीराची बलहानी होते. रस, रक्त, शुक्र या घटकांचा क्षय होतो. म्हणून या ऋतूमध्ये गोड आंबा खायचा आणि पिकलेल्या आंब्याचा रस करताना त्यामध्ये थोडं दूध घालायला हरकत नाही. इतर फळांबरोबर दूध विरुद्ध आहार आहे. अपवाद आहे आंबा, फक्त आंबट नसावा म्हणजेच हा विरुद्ध आहार नाहीये. आयुर्वेदाच्या नावाखाली असे गैरसमज आजकाल खूप पसरवले जातात. असाच तुमच्याही मनात जर कुठला प्रश्न असेल तर कमेंट्स मध्ये लिहा. त्याला शास्त्रीय उत्तर देण्याची जबाबदारी माझी.